मुलांना आजचा दिवस सगळ्यांना माहिती आहे. आवाज ऐकू येतोय ना माझा सगळ्यांना? 27 फेब्रुवारी ही तारीख माहिती आहे, पण आज मराठी भाषा दिन आहे, मराठी भाषा गौरव दिन आहे. हे सगळ्यांना माहिती आहे की आज सरांनी सांगितलं म्हणून तुम्हाला माहिती आहे. एकतर आपण महाराष्ट्रात राहतो, आपण मराठी बोलतो आणि त्यामुळे मराठी भाषेबद्दल आपल्याला सार्थ असा अभिमान असला पाहिजे. आजचा विषय मराठी भाषेतील सौंदर्य स्थळे. जसं सर म्हणाले, दुपारी माझं मराठी साहित्य विश्वातील विज्ञान याच्यावरती एक भाषण होतं आणि आता हे वेगळं मराठी भाषेतील सौंदर्य स्थळे. तर मराठी भाषेमध्ये काय सुंदर आहे हे सांगण्याचा एक थोडासा प्रयत्न. खरं तर हा खूप मोठा विषय आहे, म्हणजे याच्यावरती अगदी 2-3 तास बोलायला गेलं तरी कमी पडेल, एवढा मोठा हा विषय आहे. आणि त्याच्या सौंदर्य स्थळांकडे जायच्या आधी मुळात मराठी भाषा किती जुनी आहे बघा आणि किती मोठी आहे. म्हणजे आपल्या संपूर्ण जगामध्ये साधारणतः 5,500 भाषा आहेत. म्हणजे त्याचे सगळे बोली भाषांसकट मोजल्या तर कदाचित तो आकडा 5,500च्या वर जाईल. या 5,500मध्ये मराठी ही 15व्या नंबरवरती येते, बोलली जाणारी भाषा 15व्या नंबरवरती. आणि भारतात 300-350 भाषा आहेत आणि त्यापैकी 4थ्या नंबरवर बोलली जाणारी भाषा ही मराठी भाषा आहे. आणि त्यामुळे मराठीचा अवाका किती मोठा आहे हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. आपण मराठी माणसं खूपदा मराठी बोलायला लाजतो, बोलत नाही आपण मराठीमध्ये. विशेषतः मुंबईमध्ये आपण पटकन हिंदी बोलतो. अगदी समोरचा माणूस आपल्याशी मराठीत बोलला तरी आपण हिंदीत बोलतो. याचं कारण कदाचित मराठी किती मोठी भाषा आहे हे आपल्याला माहीत नसावं, म्हणून खास मी तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये 4थ्या नंबरवर बोलली जाणारी म्हणजे इतकी मोठी लोकसंख्या मराठी भाषा बोलते. आणि किती प्राचीन आहे बरं ही भाषा. म्हणजे तुम्ही महाभारत सगळ्यांना माहिती आहे ना, रुक्मिणी सगळ्यांना माहिती आहे. रुक्मिणी विदर्भातली होती, कुंती विदर्भातली होती. आणि जर विदर्भ तेव्हा विदर्भ म्हणून अस्तित्वात होता तर मराठी सुद्धा अस्तित्वात होती. जरी ती आजच्या अभिजात रूपामध्ये किंवा आजच्या शहरी रूपामध्ये नसेल, पण ती त्यावेळेच्या बोलीभाषेच्या रूपामध्ये नक्की अस्तित्वात होती. म्हणजे कालिदासाचं शाकुंतल जेव्हा वाचलं जातं तेव्हा इतर सगळी पात्र शाकुंतलमधली ही प्राकृत किंवा संस्कृत बोलतात, पण शकुंतला ही ग्राम्य मराठी बोलते. म्हणजे ती मराठी अशी नव्हती, ती बोलीभाषा होती महाराष्ट्रातली आणि ती भाषा शकुंतला बोलत होती. म्हणजे आपला इतिहास किती प्राचीन आहे बघा. आणि म्हणून ह्या इतक्या प्राचीन भाषेची सौंदर्य स्थळं शोधायची झाली तर ती किती सापडतील. सगळ्यात पहिलं म्हणजे मराठी भाषेची विशेषणं. झणझणीत वडा, हो ना, आपण नुसतं वडा कधी म्हणत नाही, झणझणीत वडा, कुरकुरीत भजी, मसालेदार मिसळ, सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं, चटकदार चिवडा, अशी कितीतरी विशेषणं नुसती पदार्थांसाठी आहेत आपल्याकडे. एखाद्या वस्तूचं वर्णन करायचं झालं, सौंदर्याचं वर्णन करायचं झालं, म्हणजे एकदा शांताबाईंना कोणीतरी विचारलं तर मला वाटतं हे माहीत असेल सगळ्यांना की का बरं मराठीमध्ये 2 शब्द आभाळ आणि आकाश. तर शांताबाई शेळके, शांताबाई कोण हा प्रश्न विचारू नका, शांताबाई शेळके. शांताबाई म्हटलं की मराठीमध्ये त्या शांताबाई शेळकेच असतात. शांताबाई म्हणाल्या, जे दाटून येतं ते आभाळ, जे निरभ्र असतं ते आकाश. निरभ्र म्हणजे काय? जे मोकळं असतं ते आकाश. हे सौंदर्य आहे मराठीचं, ते इतर कुठे दिसत नाही तुम्हाला. मी पु ल देशपांडेंचा एक किस्सा सांगते तुम्हाला. त्यांनी म्हटलंय की हे वाक्य इंग्रजीमध्ये करून दाखवा बरं. आमची मांजर त्या बोक्याच्या पाठी आहे. दोन्हीकडे कॅटच हो इंग्रजीमध्ये. बोका, मांजर, भाटी हे असं वैविध्य नाही सापडत. म्हणजे इंग्रजीबद्दल मला कुठला दुराग्रह आहे किंवा दुस्वास आहे असं अजिबातच नाही, पण मराठीचं सौंदर्य हे तिच्या विपुल शब्द भांडारामध्ये आहे. दुसरं म्हणजे भारतामधल्या सगळ्या भाषा बघितल्या तर भारतातल्या भाषा या प्रामुख्याने आर्य संस्कृतीतनं तरी आल्या, किंवा जर तुम्ही दक्षिणेकडे गेलात
तर त्या द्रविड संस्कृतीमधनं आलेल्या आहेत. मराठी ही भाषा तुम्हाला दोन्ही संस्कार दाखवते, आर्य सुद्धा आणि द्रविड सुद्धा. कसं तर आर्य भाषा या संस्कृत भाषेचा वारसा घेऊन येतात आणि द्रविड भाषा ही द्रविड संस्कृती जी होती त्यातनं येतात. फरक काय तर द्रविड भाषामध्ये तुम्हाला व्यंजन दिसतात जास्त, कॉन्सोनंट्स दिसतात जास्त, आणि आर्य भाषांमध्ये तुम्हाला स्वर दिसतात जास्त. शब्द हे स्वरामधनं चालू होणारे जास्त असतात. मराठीमध्ये मात्र तसं नाही. मराठीमध्ये व्यंजनही आहेत आणि स्वरही आहेत. आणि एक वेगळेपण जे भारतातल्या कुठल्याही भाषेमध्ये दिसत नाही आणि ते सौंदर्य आहे मराठीचं, ते म्हणजे तीन शब्द किंवा 3 अक्षर च, ज आणि झ हे ज्या पद्धतीने उच्चारले जातात. म्हणजे बघा ना, चोर, चांदणे वेगळ्या प्रकारे आला ना उच्चार. चांदणे नाही करत आपण. चोरातला किंवा चकोरामधला च हा चांदण्यासाठी नाही वापरत, बरोबर. हिंदीमध्ये चंदा किंवा चांदणी, त्याच पद्धतीने आपण मराठीत म्हणायला गेलो तर की चांदणी होईल. आपल्याकडे ते सौम्य होतं, चांदणी. सौंदर्य येतं त्याच्यामध्ये, सौंदर्य स्थळ आहे मराठीचं. हवाई जहाज होतं हिंदीमध्ये, आपण म्हणतो जहाज. जहाज. राजा, जाणता राजा, हे मराठीमध्ये. एकाच शब्दाचे, एकाच अक्षराचे वेगवेगळे उच्चार हे इतर कुठल्याही भाषेत तुम्हाला दिसत नाहीत, मराठीत दिसतात. आणि ते का दिसतात तर मराठी फक्त आर्य भाषा नाही, ती द्रविडियन किंवा द्रविड संस्कार सांगणारी भाषा सुद्धा आहे. आणि म्हणून हे सौंदर्य तुम्हाला सगळीकडे दिसतं मराठी भाषेमध्ये. मराठीतलं सौंदर्य शोधायचं झालं ना तर मला असं वाटतं त्याच्या फक्त शब्दांमध्ये, वाक्यांमध्ये किंवा अक्षरांमध्ये शोधून उपयोग नाही. तर ह्या भाषेमध्ये कोण कोण जन्माला आलं, त्या मातीमध्ये कोण कोण जन्माला आलं. या मातीमध्ये शिवाजी महाराज जन्माला आले, या मातीमध्ये टिळक जन्माला आले, इथे सावरकर जन्माला आले, इथे माशेलकर जन्माला आले, जयंत नारळीकर जन्माला आले, लता मंगेशकर जन्माला आल्या, सुनील गावस्कर जन्माला आला, सचिन तेंडुलकर जन्माला आला. या सगळ्या माणसांनी या मातीला, या भूमीला आणि या भाषेला मोठं केलं. म्हणजे जस्ट अशी कल्पना करून बघा मनामध्ये. आणि हे एकदा पु ल देशपांडे सुद्धा म्हणाले होते की शिवाजी महाराज कदाचित कधीतरी सोयराबाईंना म्हणाले असतील की आजचं पिठलं काही जमलं नाही. बरं, तीच मराठी आपणही बोलतो जी शिवाजी महाराजांनी कधीतरी म्हटली असेल. हे सौंदर्य आहे ना मराठीचं, आणि हे भाग्य आहे ना आपलं की तीच भाषा आपण बोलतो. दुसरं मराठीचं सौंदर्य म्हणजे ही वीर रसयुक्त भाषा आहे. मराठी ही थेट भाषा आहे, इथे काही लपवून ठेवू शकत नाही तुम्ही, किंवा अगदी असं ते खुसखुसून मराठी नाही बोलता येत तशी. मराठी ही थेट गगनाला भिडणारी, म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा तुम्ही ऐकलं अंगावर रोमांच येणारच थेट भाषा आहे. टिळकाने अग्रलेख लिहिला केसरीमध्ये, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, हे शब्द ऐकल्याने अख्खा भारत इंग्रजांच्या विरुद्ध उभा राहिला. ही मराठीची ताकद आहे. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन चालू होतं. मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी. आणि त्यावेळेला आपले केंद्रामध्ये अर्थमंत्री होते चिंतामणराव देशमुख, ज्याला तुम्ही सी.डी. देशमुख म्हणून ओळखता. चिंतामणराव देशमुख त्यांनी राजीनामा दिला केंद्रामध्ये. नेहरूंना म्हणाले, नेहरू तुम्ही मराठी द्वेषी आहात. आणि दुसऱ्या दिवशी नवशक्ती या पेपरमध्ये हेडलाईन आली, ठळक बातमी आली, महाराष्ट्राचा रामशास्त्री संसदेमध्ये गरजला. एक वाक्य ऐकलं, अख्खा महाराष्ट्र उभा राहिला संयुक्त महाराष्ट्रासाठी. ही ताकद आणि हे सौंदर्य आहे मराठीचं. मराठी भाषा मिळमिळीत नाही, ती थेट आहे. टिळकाचीच एक जी सिंहगर्जन आहे,
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. इंग्रजीमध्ये म्हणून बघा बरं, फ्रीडम इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. हे शब्द मराठीत म्हणा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. येणारच, स्फुरण येणारच तुम्हाला, कारण ती विरसयुक्त भाषा आहे आणि हे मराठीचं बलस्थान आहे, हे मराठीचं सौंदर्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी तुम्ही ऐकलं असेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार किंवा त्यांची जी राजकीय मतं होती त्याबद्दल खूप मतमतांतरं आहेत. काही लोक म्हणतात त्यांनी जे व्यक्त केलं ते नाही पटत किंवा काही जणांना पटतं, मला त्या विषयातच नाही जायचं. पण मराठी साहित्यामध्ये सावरकरांचं जे योगदान आहे ते कुणीही नाकारू शकत नाही. असं म्हणतात की सावरकर 2-2 तास भाषण केलं तरी त्यात एकही इंग्रजी शब्द वापरायचे नाहीत. म्हणजे रेल्वे स्थानक, रेल्वे स्टेशन सारखा अत्यंत सामान्य शब्द जो आपण अगदी सहजपणे वापरतो, जो इंग्रजी शब्द आहे, असे कितीतरी म्हणजे कॉमन सेन्स सारखा शब्द आपण सहजपणे वापरतो, जरी काही तो मराठी शब्द असावा. सावरकर म्हणाले अग्निरथ वाहक. त्यांनी कित्येक शब्द मराठीला दिले जे आपण आज वापरतो. महापौर, संसद हे शब्द, दिनांक, तारीख हा शब्द मराठी नाही, तो अरबी आहे. त्यांनी दिनांक हा शब्द दिला मराठीला आणि हे सगळे शब्द मराठीची सौंदर्य स्थानं झाली. पुढे आलं महाराष्ट्राचं किंवा मराठीचं आपण जेव्हा अभ्यास करतो ना तेव्हा आपल्याला संत साहित्य हे अभ्यासल्याशिवाय पुढेच जाता येत नाही. ती सुरुवात आहे आपल्या साहित्याची. म्हणजे त्या खूप आधीपासून मराठीमध्ये, जसं आता दर्शना म्हणाली की ताराबाई भवाळकर म्हणाल्या की जेव्हा आईने आपल्या बाळासाठी ओवी अंगाई गायली असेल तिथून मराठी भाषेला सुरुवात झाली असेल. अगदी खरं आहे, एवढी प्राचीन आहे मराठी भाषा. परंतु तिला जनसामान्यांपर्यंत एका विशिष्ट कारणासाठी नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संतांनी केलं. संतांनी फक्त अध्यात्म सांगितलं नाही, संतांनी प्रबोधनाचं काम केलं आणि ते इथल्या मातीतल्या भाषेतनं केलं. म्हणजे ज्ञानेश्वरी जी म्हणजे भगवद्गीता ही संस्कृतमध्ये होती, ती मराठीत आणली ज्ञानेश्वरी म्हणून. आणि त्यातलं पहिलं पसायदान. पसायदानाबद्दल बोलायचं झालं, पसायदानामध्ये सुरुवातीची ओळ काय आहे? आता विश्वात्मके देवी तेणे वाक्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदाने. जसं मी म्हटलं भाषा थेट आहे. आम्ही देवाकडे सुद्धा जातो ना, विनवणी करतो पण याचना नाही करत. आता विश्वात्मके देवे, विश्वाचा जो कोणी नियंता आहे, निर्माण करणारा, त्याला मी साकडं घालतोय की माझ्या वाणीतनं मी काहीतरी निर्माण करणार आहे, त्याने तू खुश हो. तोषून तोषोनी मज द्यावे. आणि मज कोणासाठी? माझ्यासाठी, विश्वासाठी. पसायदान आहे. पसायदानातली प्रत्येक ओळ किंवा किंबहुना ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओळ ही मराठीतलं सौंदर्य आहे. म्हणजे त्याच्या पुढच्याच 2 ओळी आहेत. जेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो, भूतास परस्परे जडो मैत्र जीवांचे. आता इथे भूतास परस्परे जडो मैत्र जीवांचे असं का म्हणतात बरं ज्ञानेश्वर? हा प्रश्न पडतो तुम्हाला कधी? भूतास परस्परे जडो प्रेम जीवांचे असं का नाही म्हणत? किंवा परस्परे जडो बंधू जीवांचे. दोन्ही शब्द मीटर मध्ये सारखेच बसतात, म्हणजे त्याला चाल लावायची गेली तर पुढे चुकणार नाही. पण ज्ञानेश्वर म्हणतात मैत्र जीवांचे. असं का बरं? का बरं मैत्र? मित्र म्हणजे काय सांगा बरं मुलांना. मित्र म्हणजे काय? मित्र म्हणजे फ्रेंड असं सांगू नका मला. मित्र या शब्दाचा अर्थ काय आणि काय अर्थानं ज्ञानेश्वरांनी तो वापरला असेल? मित्र म्हणजे मी साठी जो त्रयस्थ नाही,
मी साठी जो त्रयस्थ नाही तो मित्र. म्हणजे त्याच्यात आणि माझ्यात काहीही लपवून ठेवण्यासारखं नाही तो मित्र. माझ्यासाठी जो त्रयस्थ नाही. मग भूतास परस्परे जडो मैत्र जीवांचे, या अर्थाने की त्याच्यात आणि माझ्यात लपवण्यासारखं काहीच नाही. मग शत्रुत्व कसं असेल? म्हणून मैत्र जीवांचे. ज्ञानेश्वरीतल्या पसायदानातल्या एकेका ओळीवर बोलायचं गेलं ना तर सुद्धा आपल्याला 1 तासभर बोलता येईल. म्हणजे मी आमचं मूळ हे कोकणामध्ये आहे आणि कोकणामधल्या जी गाराणी घातली जातात गणपतीला म्हणा देवाकडे घातली जातात ही ऐकली कोण आहेत कोकणातले? इथे आहेत कोकणातले कोणी? तिथे आपण काय म्हणतो? हो तुझ्या पुढे नारळ ठेवलेलो असं तू मानून घे. मानून घे. देवाला सुद्धा बघा मानून घेशील का रे वगैरे असं नाही, मानून घे. हे सौंदर्य, ही ताकद आहे मराठीची आणि हे सौंदर्य आहे मराठीचं की ती थेट भाषा आहे, ती लपवत नाही काहीच. संत साहित्यामधलं तुम्ही आपण पुढे जातो ना तेव्हा आपल्याला तुकाराम भेटतात, तुकारामांची गाथा भेटते. पुढे जातो चोखामेळा भेटतो, चोखामेळ्याचे अभंग भेटतात, आवडतात आपल्याला. पण त्यावेळेची परिस्थिती बघा. चोखामेळा हा संत हा दलित वर्गामधला होता. म्हणजे मी मुळात कुठलीही जात पात न मानणारी माणूस आहे, पण तरीही मी हा उल्लेख करते. याचं कारण असं की दलित समातीमधनं जातीमधनं येऊनही त्यांनी इतक्या उत्कृष्ट दर्जाचे अभंग लिहिले की आज एखादा क्लासिकल सिंगर किंवा नाट्यसंगीत गाणारा गायक असेल तर त्याला अभिर गुलाल उधळीत रंग हा अभंग गायल्याशिवाय स्वतःची मैफल पुरीच करता येत नाही. एवढी मोठी ताकद चोखामेळ्याच्या शब्दामध्ये तात्पर्याने मराठीमध्ये होती आणि आजही आहे. स्त्री ही विद्रोहाची जननी असते असं म्हणतात आणि हे मराठीमध्ये खूप दिसतं. विद्रोह म्हणजे बहिणाबाई किती सामान्य बाई, अत्यंत साधी अशी त्यांची खानदेशी भाषा. पुन्हा एकदा जसं ताराबाई भवाळकरांनी मगाशी तिने सांगितलं बोली भाषेतनं जिवंत झालेली भाषा खानदेशी, ही पुन्हा एकदा ही बोली भाषा मराठीची. आणि त्यामध्ये बहिणाबाईंनी कविता लिहिल्या, अत्यंत सुंदर अशा उपमा देऊन कितीतरी मोठा आशय बहिणाबाईंनी सांगितला. भुकेल्या पोटी निजवते माणसाला तिला रात म्हणू नये. भुकेल्या पोटी निजवते माणसाला तिला रात म्हणू नये आणि दान द्यायला आखडतो त्याला हात म्हणू नये असं बहिणाबाई म्हणतात. ह्या 2 ओळी आणि त्यानंतर त्यांनी म्हणजे अरे संसार संसार तर खूपच प्रसिद्ध आहे. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. कर्मवाद, संपूर्ण कर्मवाद. ईश्वर केंद्री कविता ही बहिणाबाईंनी केली नाही. किंबहुना संत काव्यामध्ये जे तुम्हाला ईश्वर केंद्र दिसतं ते केशवसूत किंवा बहिणाबाईंपर्यंत तुम्ही येता तेव्हा हे ईश्वर केंद्र, ईश्वर निर्मित केंद्र हे कुठेतरी माणूसपणाच्या गाभाऱ्याकडे गेलेलं आपल्याला दिसतं. आणि इथून मराठीचं सौंदर्य सुद्धा बदलायला लागतं. आपण विद्रोहाबद्दल बोलतो तेव्हा पुन्हा एकदा मला नाटकांकडे जावंच, कारण मराठी भाषा ही काही फक्त कविता, कथा, कादंबऱ्या यांच्यापुरती नाही, ती नाटकातनं सुद्धा घडत गेलेली भाषा आहे. आणि या विद्रोहातलं प्रमुख नाव म्हणजे तेंडुलकर, विजय तेंडुलकर. बरोबर आहे ना? ऐकले? घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर यासारखी नाटकं ज्यांनी त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात खळबळ उडवून दिली होती आणि त्यात त्यांनी वापरलेली ग्राम्य भाषा ही सुद्धा मराठीचं सौंदर्य आहे. पु ल देशपांडेंचं ती फुलगाणी जर कधी बघायला मिळालं, अजूनही त्याचे आधीमध्ये प्रयोग लागतात, आवर्जून बघायला जा, कारण त्यामध्ये मराठीतल्या प्रत्येक बोलीभाषेचं सौंदर्य दाखवलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक ती जी मंजुळा आहे ती एक प्रश्न विचारते की बघा नव्हतं हा शुद्ध शब्द, नव्हतं हा शुद्ध शब्द, मग होतं हा अशुद्ध कसा? भाषेमध्ये शुद्ध अशुद्ध काहीही नसतं. भाषा भाषा असते, ती प्रवाही असते नदीसारखी आणि तिच्या प्रवाहात जे येतं ते सगळं घेऊन ती पुढे जात असते. नदीचा प्रवाह हा कधीच
एकसारखा असत नाही, तिच्यात अनेक प्रवाह येतात आणि मग तिचा मोठा प्रवाह बनतो. अगदी तसंच मराठीमध्ये अनेक बोलीभाषा आल्या आणि मग त्यातनं समृद्ध मराठीचा एक प्रवाह बनला. हे मराठीचं सौंदर्य आहे. प्रत्येक शब्द मराठीतला हा मराठीचं सौंदर्य. आपण आज मराठी भाषा गौरव दिनाबद्दल बोलतोय आणि त्यामुळे आपल्याला काही लोकांची नावं घेतल्याशिवाय हा विषय पूर्ण करता येत नाही. त्याचं पहिलं म्हणजे वि. स. खांडेकर, ज्यांच्यामुळे आपल्याला पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, ज्यांच्या ययाती कादंबरीला. मुळात ययाती ही एकमेव कादंबरी नाही जी वि. स. खांडेकरांनी लिहिली. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या, पण ययातीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. आणि ययाती तुम्ही सर्वांनी वाचायला हवी. खूप मोठी कादंबरी आहे, पण निदान ती वाचा. मी माझ्या 7वी मध्ये होते तेव्हा मी ययाती वाचली आणि तेव्हा पहिल्यांदा मनामध्ये ठिणगी पडली की अरे असं काहीतरी आपल्याला लिहिता यायला हवं. इतकी सुंदर भाषा, म्हणजे अत्यंत सोपी अशी कहाणी, पण अत्यंत सुंदर भाषेमध्ये वर्णनात्मक कादंबरी म्हणजे ययाती. आणि त्यावेळेला जेव्हा वि. स. खांडेकरांची मुलाखत घेतली गेली एकदा, तेव्हा खांडेकरांना विचारलं गेलं की तुम्हाला काय वाटतं पुढचं ज्ञानपीठ मराठीमध्ये कुणाला मिळेल? तर ते म्हणाले ते कुसुमाग्रजांना मिळेल. आणि खरोखरच 13 वर्षांनी नंतर ते कुसुमाग्रजांना मिळालं. आणि कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला इतकं भरभरून दिलं, म्हणजे त्यांची कविता आहे गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, याचा इतिहास तुम्ही जाणून घेतला पाहिजे. तरच त्या भाषेतलं जी कळकळ आहे आणि सौंदर्य आहे ते आपल्या लक्षात येईल. म्हणजे तो स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता आणि बंगालमध्ये जवळजवळ 50 तरुण क्रांतिकारक हे आंदोलन करत होते आणि त्यांनी अन्न सत्याग्रह केलेला होता. आणि इंग्रज सरकार काही ऐकत नव्हतं. त्यांचा सत्याग्रह सुटावा, त्यांचा जीव वाचावा असे खूप प्रयत्न झाले, पण इंग्रज सरकार काही ऐकत नव्हतं. आणि आता बहुतेक हे 50 क्रांतिकारक मरणार अशी स्थिती जेव्हा आली, आणि त्यावेळेला कुसुमाग्रज म्हणजे किंवा शिरवाडकर हे तेव्हा एका वर्तमानपत्रात नोकरी करत होते, ते पत्रकार होते. आणि ही बातमी साहजिकच वर्तमानपत्रांना सगळ्यात पहिली कळली. ती बातमी जेव्हा त्यांच्या समोर आली तेव्हा कुसुमाग्रज सुन्न झाले की आता हे 50 क्रांतिकारक मरणार. आणि तेव्हा उत्स्फूर्तपणे एका दमात त्यांनी ती कविता लिहिली, गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. कविता माहिती मला वाटतं निदान आम्ही 10वी पर्यंत होतो, आम्हाला ती शालेय पुस्तकामध्ये ती कविता होती, पण इथल्या निदान काही मुलांना ती कविता माहीत असेल, माहीत आहे नसेल तर नक्की वाचा. निदान आजच्या दिवशी ती कविता नक्की वाचा. निदान कुसुमाग्रजांच्या कविता वाचा, अत्यंत सुंदर अशा. म्हणजे त्यांनी नुसत्याच कविता लिहिल्या अशा नाही, त्यांनी नटसम्राट ऐकलं असेल. नटसम्राट सारखं अविस्मरणीय आणि खूप सुंदर असं नाटक हे त्यांनी लिहिलं. आणि त्यांची कथा, हे नाटक का लिहावं असं वाटलं, म्हणजे नानासाहेब पाटलांसारखा एक मोठा मराठी नट जो त्यांच्या मागे लागलेला होता की तुम्ही माझ्यासाठी काहीतरी लिहा. आणि त्यावेळेला कुसुमाग्रजांनी हा विचार केला की मी मुळात शेक्सपियर किंवा इतर कोणाच्याही नाटकांमधनं काहीतरी घेऊन मराठीमध्ये आणण्यापेक्षा इथल्या भूमीतलं काहीतरी लिहावं, आणि म्हणून त्यातनं नटसम्राट सारख्या चिरस्मरणीय नाटकाची निर्मिती झाली. आपण कुसुमाग्रजांबद्दल अजूनही खूप बोलू शकतो, पण मी जेव्हा पुन्हा विद्रोहाच्या धाग्याकडे येते तेव्हा एक नाव जे आपल्याला माहीत पाहिजे ते म्हणजे अण्णाभाऊ साठे, ज्यांनी मराठी साहित्यामध्ये खूप मोलाची भर घातली. आणि ती या अर्थाने घातली म्हणजे पुन्हा संयुक्त महाराष्ट्राचाच तो काळ होता जेव्हा अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे पोवाडे किंवा कलापथक, शाहीर अमर शेख हे सगळे खूप जोमामध्ये होते. आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये चाललेली होती. त्यावेळेला अण्णाभाऊ साठेंचं लिखाण जवळजवळ 50-60 त्यांच्या कादंबऱ्या या मराठीमध्ये, आणि त्याच्यावर किमान डझनभर तरी मराठीमध्ये चित्रपट झालेले असतील, असं अण्णाभाऊ साठेंचं कर्तृत्व आहे. आणि त्यांचं एक वाक्य जे मला वाटतं ते एक वाक्य सुद्धा मराठीला
कुठे येतं की ही पृथ्वी शेष नागाच्या फण्यावर नाही, ही पृथ्वी शेष नागाच्या फण्यावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर पेरलेली आहे. हे एक वाक्य मला वाटतं मराठीचं इतकं मोठं सौंदर्य आहे, इतर कुठल्याही भाषेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं वाक्य दिसत नाही, कारण तिथे अण्णाभाऊसाठी असत. हे मराठीचं सौंदर्य आहे, ती थेट भाषा आहे. आम्ही कुठेही गेलो तरी आमच्या भावना लागत नाही. पण याचा अर्थ असा आहे का की आमच्याकडे मृदू भावनाच नाहीत, मराठीमध्ये मृदू भावनाच नाहीत, सौम्य भावनाच नाहीत, असं आहे का? असं नाही. इथे प्रेम सुद्धा फार छान येतं. म्हणजे बघा, जेव्हा मंगेश पाडगावकर म्हणतात प्रेमाविषयी तेव्हा ते तुमच्या भाषेमध्ये म्हणतात. म्हणजे मी कुठे म्हणालो परी मिळाली, मी कुठे म्हणालो परी मिळाली, फक्त जरा बरी मिळाली. मी कुठे म्हणालो परी मिळाली, फक्त जरा बरी मिळाली. गालावर खळी नकोच तिच्या, गालावर खळी नकोच तिच्या, फक्त जरा हसरी मिळावी, असं मंगेश पडगावकर म्हणतात. अख्खी कविता वाचा, मी फक्त 4 ओळी सांगितल्या, उपयोगी पडतील तुम्हाला. येत आहेत बरेच दिवस, कॉलेजमध्ये पण असतात ना डेज वगैरे, त्यातल्या ओळी उपयोगी पडतील, नक्की वाचा. पण हेच जेव्हा सुरेश भट असतात ना प्रेमाच्या बाबतीत, सुरेश भट काय म्हणतात? अद्याप न आले ओठावरी तुझ्या नाव माझे, अद्याप ओठावरी न आले तुझ्या नाव माझे, अन ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही, अन ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही. हे सुरेश भट. आणि त्यांच्या जरी इलाई जमदार असतील तर प्रेम काय म्हणतात? जखमा अशा सुगंधी केल्यात काळजाला, जखमा अशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वारजाने तू मोगराचा. हे प्रेम आहे मराठीचं. 3 वेगळ्या वेगळ्या प्रकारे प्रेम हे सौंदर्य आहे मराठीमधलं, आणि हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. नुसतं प्रेम नाही, म्हणजे इतर कुठलीही भाषा किंवा इतर कुठलीही भावना घ्या, ती मराठीमध्ये खूप वेगळ्या पद्धतीने येते, मांडली जाते. म्हणजे प्रेम याच्यावरतीच मी तुम्हाला कुसुमाग्रजांची एक, तुम्ही ऐकली असेल, नक्कीच ऐकली असेल, पण एक कविता आहे जी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं, प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्सल स्तरांवर करावं, कुब्जेच्या विद्रुप पुंडावर करावं, भीष्म द्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणावर करावं, दुर्योधन करण्याच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं, अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं, वासरीतून पाझरणाऱ्या सप्त स्वरांच्या चांदण्यावर करावं, यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फड्यावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं, वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं, गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं, मोराच्या पिसाऱ्यातील मृत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं, प्रेम खडगाच्या पात्यावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं, पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं, यशोदेच्या दुधावर, देवकीच्या आसवावर. प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं, कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं, आणि त्याहूनही अधिक प्रेम त्यागावर करावं. प्रेम 4 पुरुषार्थांची झिंग देणाऱ्या बाजी या जीवनाच्या द्रवावर करावं, आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन
अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं, प्रेम कुणावरही करावं. कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश. कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव. हे कुसुमाग्रज प्रेम इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडणारे जे आपल्या मराठीमध्ये जन्माला आले, ही मराठीची ताकद, हे मराठीचं सौंदर्य. मला वाटतं आजच्या दिवशी जर आपण हे सौंदर्य बरोबर घेऊन गेलो तर मराठी भाषा आपल्याला कळली आणि सुंदर रीतीने कळली असं मी सांगते.